या विषयावर मी काही तुम्हाला दोन शब्द सांगू इच्छितो. निश्चयाचा महामेरू, बहुत जणांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन कृष्ण तृतीया रोजी मासाहेब जिजाऊच्या पोटी पुण्यापासून 40 मैलावर असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराज हे 3 शब्द नुसते उच्चारताच सरकन अंगावर काठा उभा राहतो. महाराष्ट्रातच नव्हे तर अख्ख्या जगभरात वंदिले जातात. महाराजांवर अनेक संकट आली आणि महाराजांनी आपल्या छातीवरती झेलली. आणि असंच एक संकट, अफजल खान नावाचं संकट स्वराज्यावरती आलं. कुठलं? अफजल खानाकडे 40,000 सैनिक होते, तर छत्रपती शिवाजी महाराजांकडे केवळ 10,000 सैनिक होते. छत्रपती शिवाजी महाराजांकडे केवळ 10,000 सैनिक होते. अफजल खान जेव्हा चाल करून स्वराज्यावरती आला होता तेव्हा राजे राजगडावरती होते. का बरं राजगडावरती? का? कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी आणि संभाजी राजांच्या मातोश्री, काय नाव त्यांचं? सईबाई साहेब, या अखेरच्या आयुष्याच्या घटका मोजत होत्या, कारण त्यांचा मृत्यू जवळ आला होता. दुसरा दिवस उजाडला आणि सईबाईंनी अखेरचा श्वास घेतला. तेव्हा संभाजीराजे लहान होते, ते म्हणत होते, आई उठणं ग, उठणं, संकट आलंय स्वराज्यावरती, अफजल खान नावाचं उठ. आई उठायला तयार नव्हती. शेवटी महाराजांना पत्र मिळाले अफजल खान आल्याचं. महाराजांना पत्र मिळाले आणि राजे घोड्याला टाच मारून निघाले. बायको मरून फक्त 1 दिवस झाला होता आणि राजे अफजल खानाच्या भेटीला निघाले. जाते वेळी एकदा संभाजी राजांकडे पाहिलं आणि राजा निघाले. महाराजांनी कधीच स्वतःचा संसार केला नाही, तर स्वराज्याचा संसार केला. म्हणून तुम्ही आणि आम्ही हा सुखाचा संसार करत आहोत. याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराज प्रतापगडावर पोहोचले. पोहोचल्यानंतर पत्र मिळाले. पत्रात लिहिलेले होते, शिवाजी महाराजांना जिंदा या मुर्दा आमच्या समोर उभं करावं अशी बडी बेगम साहेबांनी सांगितलं होतं आणि अफजल खानाने ते पत्र लिहिलं होतं. महाराजांनी शांत डोक्याने विचार केला आणि महाराजांनी एक बुद्धीचा वापर केला आणि महाराजांनी अफजल खानाला एक पत्र लिहिलं. काय लिहिलं पत्रात? अफजल खान साहेबा, कृपया आम्हाला भेटण्यासाठी तुम्ही प्रतापगडावर या, कारण आम्हाला तुमची भीती वाटते. अफजल खानाला खरं वाटलं. अफजल खान आपलं 40,000चं सैनिक घेऊन प्रतापगडाकडे निघाला. महाराजांनी दुसरी चाल टाकली. महाराजांनी अफजल खानाचा हत्ती विष देऊन मारला. का मारला? तर एखाद्या मोहिमेमध्ये सरदाराचा हत्ती मरावा याचा अर्थ मोहीम निकामी व्हावी याचा संदेश तेव्हा महाराजांनी दिला आणि अफजल खानाचं मानसिक खच्चीकरण केलं. शत्रूला पराभूत करायचं असेल तर आधी मानसिक म्हणजे मनातून पराभूत करावं लागतं आणि नंतर रणात पराभूत करावं लागतं. ही गनिमी काव्याची पद्धत महाराजांनी वापरली आणि महाराजांनी चौथी चाल टाकली. महाराजांनी प्रतापगडावर येण्याच्या सर्व वाटा बंद केल्या आणि एकच वाट ठेवली, ती म्हणजे रणतुंडीचा घाट. रण नावातच रण, तोंड जिथून रडत जातं अशी ती वाट. अफजल खानाचं 40,000चं सैनिक त्या रणतुंडीचा घाट चढत चढत 20,000 सैनिक तिथंच रडून रडून मेलं. 10,000 सैनिक घोड्यावरती आणि 10,000 सैनिक पायी, असं 20,000 सैनिक गडाच्या पायथ्याशी येऊन उभा राहिलं. गडावर त्यावेळी 650 खोल्या होत्या अशी बकरीमध्ये नोंद आहे. गडावर त्यावेळी 650 खोल्या होत्या. त्यातल्या एका खोलीत महाराज अफजल खानाला भेटू शकले असते की हो? नाही, कारण आपलं राजकारण हे आजकाल घरातच चालू असतं. शामियाना प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधला. त्या खोलीत न भेटता शामियाना प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधला. का बांधला? तर कारण शत्रू काय उंबरट्यावरच मारायचा असतो, ही स्वराज्याची रीत होती. स्वराज्याची रीत होती. आणि राजे शामियाना प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधला. केवळ पडदे न बांधता आतमध्ये हिरे माणिक मोती छानसा असा शामियाना उभारला होता. काय इतका खर्च केला? तर अफजल खान जेव्हा शामियानात आला तो हे पाहून विसरून गेला हिरे माणिक मोती की आपण नेमकं आलो कशासाठी आहोत. महाराजांनी अफजल खानाचं मानसिक खच्चीकरण केलं आणि महाराजांनी चौथी चाल टाकली. अफजल खानाला जे मांसाहार जात होतं
अफजल खानाला जी मांसाहार आवडत होतं, महाराजांनी सर्व पाककलाकार बोलावून घेतले आणि महाराजांनी त्यांना सांगितलं, अफजल खानाच्या अन्नातील आम्ल पदार्थाची मात्रा कमी करा, एवढी कमी करा की अफजल खानाने ते अन्न खाल्लं की त्याचा राग कंट्रोल मध्ये आणला पाहिजे. आणि तसंच झालं. महाराजांनी अफजल खानाचा राग कंट्रोल मध्ये आणला. महाराज प्रथमच बुद्धीशी खेळले आणि महाराज पुढे निघाले. इथे एक प्रश्न पडतो, महाराजांची पत्नी मेरून केवळ 15 दिवस झालेत आणि राजे अफजल खानाच्या भेटीला निघालेत. अफजल खानाच्या भेटीला महाराज तानाजी मालुसरेंना पाठवू शकले असते की, हो तानाजी एवढी वेळेस तुम्ही जा. नाही हो, जिथं जिथं संकट आलंय, छाती वरती आलंय, तिथं तिथं हा राजा छाती काढून उभा राहिला. म्हणून या राजाला आपण घराघरात फोटो मध्ये पुसतो. आपल्यावर आलेलं संकट हे पहिले आपण झेलायचं, मग इथल्या आपल्या मावळ्यांच्या पाठीवर द्यायचं. हा महाराजांनी संस्कार या मातीमध्ये पेरलेला आहे. आणि महाराज पुढे निघाले. महाराजांच्या डोक्यात कसलाच विचार नव्हता आणि राजे अफजल खानाच्या भेटीची वेळ दुपारची 12 ठेवली. का बरं 12च का? संध्याकाळी 7:30 नंतर का नाही? कारण 12 वाजता सूर्य हा डोक्यावरती असतो. आता याचं कारण काय बरं? सूर्य डोक्यावरतीच का? कारण अफजल खान खाली छावणीत होता आणि महाराज प्रतापगडाच्या वरती होते. अफजल खान खाली